नमस्कार, मी विशाल पाटील। राजकारणाच्या सारी पाटावर आज अशा काही चाली रचल्या गेलेल्या आहेत ज्याचा सुगावा भल्या भल्यांना लागलेला नाहीये। निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये नाती आणि निष्ठा पणाला लागलेल्या आहेत। सदा सरवणकर यांच्या मुलाचा आणि कन्येचा पराभव हा केवळ योगायोग की कुणी रचलेला चक्रव्यूह आहे? या पराभवावरून आता आरोपांच्या फैरी झाडल्या जाऊ लागलेल्या असून राजकीय वर्तुळामध्ये संशयाचं धुकं आणखी गडद होत चाललंय। दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिंदे सेनेला दिलेला पाठिंबा ही युतीची नांदी आहे की ठाकरे बंधूंमध्ये वादाची ठिणगी, हा प्रश्न कायम आहे। मुंबई महापालिकेमध्ये भाजपला साथ देण्याच्या बदल्यात नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेचा मोठा वाटा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। सत्तेच्या या गिव्ह अँड टेकमध्ये नक्की कुणाचे पत्ते कट होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। तसंच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये विरोधकांना चितपट करण्यासाठी राष्ट्रवादीनं आपली नॅशनलिस्ट चाल खेळलेली आहे, तर भाजपनं कंटेनमेंट ऑपरेशन राबवून विरोधकांची नाकाबंदी करण्याची तयारी केली आहे। एका बाजूला दाओसमध्ये ऐतिहासिक गुंतवणूक करारांनी राज्याच्या प्रगतीची दारं उघडलेली असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळलंय। महाराष्ट्राच्या अस्मितेला दिलेलं हे आव्हान राजकारण कोणत्या वळणावरती नेणार, या सर्व राजकीय खेळी आणि घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे येणारा काळच ठरवेल। मात्र आज आपण याच गोष्टींचा आढावा घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना किंग मेकरच्या भूमिकेत समोर आलेली असली तरी सत्ताधारी महायुतीत मात्र धुसफूस सुरू झालेली आहे। 90 जागा लढवून देखील केवळ 29 जागांवरती विजय मिळवता आल्यानं भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली। बरं, विशेष म्हणजे ठाकरेंच्या बाले किल्ल्यात शिंदेंच्या शिलेदारांना पराभवाचा धक्का बसलेला असून या निकालानंतर आता शिंदे गटातील पराभूत उमेदवारांचा संताप अनावर झालाय। महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच आता मुंबईतील वॉर्ड क्रमांक 191 आणि 194 चर्चेत आलेला आहे। आता या वॉर्डांची चर्चा सुरू असण्यामागचं कारण जाणून घेण्याआधी या वॉर्डाच्या निकालांवरती आधी तुमचं लक्ष वेधू इच्छितोय। या निकालांवरती जर नजर टाकली तर मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 194 विजयी ठरलेले निशिकांत शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे त्यांना कडवी झुंज देण्यासाठी उभे होते समाधान सरवणकर, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। शिवसेनेकडून समाधान सरवणकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते। तर आता यानंतर आपण वॉर्ड क्रमांक 191 चा देखील निकाल पाहणार आहोत। तर मुंबईतील महापालिका वॉर्ड क्रमांक 191 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या विशाखा राऊत विजयी झाल्या। पराभव मात्र केला पुन्हा एकदा सरवणकरांच्या कुटुंबातील प्रिया सरवणकर यांचा। शिवसेनेकडून त्या देखील विशाखा राऊत यांना कडवी झुंज देण्यासाठी या मैदानात उतरलेल्या होत्या। तर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युती धर्माला हरताळ फासल्याचा खळबळजनक आरोप करत समाधान सरवणकर यांनी राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे। भाजपनं जाणीवपूर्वक आमचा पराभव घडवून आणला असा दावा करत सरवणकर यांनी थेट पुराव्यांसह भाजपवर निशाणा साधलेला आहे। या आरोप प्रत्यारोपांमुळे युतीमधील दरी आता स्पष्टपणे दिसून येते। या वादात आता शिवसेना विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर यांनी देखील उडी घेतलेली असून त्यांनी भाजपमधील एका विशिष्ट गटावर गद्दारीचा गंभीर शिक्का मारलाय। भाजपमधील एका ठराविक टोळीनं युतीचा धर्म धाब्यावर बसवून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार प्रिया सरवणकर यांच्या विरोधात छुपी खेळी खेळली असा दावा वाडेकर यांनी केलाय। हे आरोप केवळ तोंडी नसून वाडेकर यांनी तर आपल्या दाव्याची पुष्टी करण्यासाठी काही खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट्स फेसबुकवर पोस्ट केले। प्रिया सरवणकर यांना पराभूत करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे रणनीती आखली याचे पुरावेच आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। तर वाडेकरांनी पोस्ट केलेली चॅट काय सांगते? मॅडम मनोज कुठे आहे? कार्यकर्ता सांगतोय, काय झालं मॅडम?
मॅडम विचारतात, भाई सोबत बोलणं झालेलं आहे. कार्यकर्ता म्हणतोय ओके मॅडम. या चॅटमध्ये पुढे तिथूनही मिळालंय, प्रियाला पाडायचंय, सर्वांना सांगायला सुरुवात करा असं या मॅडम म्हणतात. कार्यकर्ता म्हणतोय टेन्शन नका घेऊ. मॅडम पुन्हा म्हणतात पुढच्या वेळी तुम्हाला जिंकवू असं आश्वासनही देतात. तर विवेकला काही सांगू नका, जे कोणी आपल्या आहेत त्यांना सांगा असं मॅडम म्हटल्यानंतर कार्यकर्ता म्हणतोय ठीक आहे, त्यांना सांगत नाही. मॅडम म्हणतात जानीला तुझ्याकडे पाठवलंय, लगेच काम चालू करा. वाडेकरांनी पोस्ट केलेली चॅट ही निवडणुकीतल्या याच रणनीती संदर्भातली असल्याचा दावा स्वतः वाडेकरांनी केलेला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये मात्र प्रचंड संतापाची लाट असून समाधान सरवणकर हे चांगलेच आक्रमक झाले. महायुती तोडण्यासाठी भाजपचे काही जण काम करत असल्याचं समाधान सरवणकर यांनी म्हटलेलं होतं. आणि याच संदर्भात अधिक थेट जाणून घेण्यासाठी स्वतः समाधान सरवणकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. समाधान सरवणकरजी, न्यूज प्लॅनेटमध्ये लोकशाहीचे आपलं खूप खूप स्वागत. समाधानजी, पहिला प्रश्न हाच आहे, युती धर्माचं पालन झालं नाही असं वाटण्यामागचं मूळ कारण काय? सर्वप्रथम मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की ह्या परिसरामध्ये शिवसेना भाजप युतीने खूप चांगल्या प्रकारे काम केलं. भारतीय जनता पक्षाचे जे मूळ कार्यकर्ते आहेत ह्यांनी आमच्या सोबत दिवस रात्र या परिसरामध्ये काम केलं, निवडणुकीमध्ये आमच्या सोबत होते. बरं, परंतु एक जी काही अक्षता मॅडम म्हणून हे जे काही चॅटवरती जी एक व्यक्ती आहे ही वारंवार प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम करते. लोकसभेमध्ये ह्याच मॅडमनी पक्षविरोधी काम करून लोकसभेला आमचा पराजय झाला, विधानसभेला आमचा पराजय झाला. परंतु ती आता भाजप पक्षाला ह्याच्यात खेचण्याचं काम करत आहे. मी परत एकदा सांगतो, भारतीय जनता पक्षाचा ह्याच्यात काडी मात्र संबंध नाहीये. किमान त्यांचे सर्व पदाधिकारी हे आमच्यासोबत 100% आमच्यासोबत दिवस रात्र खांद्याला खांदा लावून या माहीममध्ये आमच्यासोबत फिरत होते. आणि जी निवडणूक झाली ह्याच्यात आमच्यासोबत यांचे सर्व पदाधिकारी होते. परंतु ही जी काही पदाधिकारी आहे अक्षता मॅडम, या ज्या आहेत या वारंवार दर निवडणुकीत, आज ते चॅट आपण वाचलं असाल, आम्हाला देखील धक्का लागला. आणि हे चॅट आम्हाला भाजपचे जे तिकडचे स्थानिक पदाधिकारी आहेत या लोकांनीच आम्हाला ही चॅट दिली की अशा पद्धतीने या मॅडमचा परत कारस्थान सुरू झालंय. जे लोकसभेला त्यांनी केलेलं तेच विधानसभेला देखील या करतायत. म्हणून हा आमचा राग कुठलाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरती नाहीये. आणि मला खरंच अमित साटम साहेबांचं एक कौतुक करायला लागेल. त्यांनी एक चांगली स्टेटमेंट दिली की येणाऱ्या काळात या सर्व गोष्टी मीडियामध्ये न बोलता आम्ही देखील जे काही आमच्याकडे प्रूफ आहेत हे सर्व अमित साटम साहेबांकडे देणार आहोत. आणि हा विषय आता महायुतीची समन्वयक समिती असेल त्यांच्या पुढे आम्ही नेणार आहोत. बरोबर आहे. मात्र समाधानजी, एका बाजूला चला तुमच्या उत्तराशी सहमत होत, भाजप किंवा त्यांच्या मूळ कार्यकर्त्यांनी मदत केली, मग दिवसभर ज्यांच्यावरती आरोप करण्यात आले ते आरोप, तुम्ही दिलेल्या पुराव्यांची जी चर्चा सुरू होती, हे प्रकरण नेमकं काय आहे महाराष्ट्राला समजावून सांगा. 100% ह्या जे कोण नाव ह्या चॅटमध्ये आपल्याला दिसतंय अक्षता मॅडम, यांचे चॅट्स आपण वाचा. यांचे एक चॅट्स नाही, आता त्यानंतर 5 ते 6 चॅट्स आलेले आहेत. ह्यामध्ये सरळ ते सांगतायत की महायुतीचे जे उमेदवार आहेत यांना पाडायचंय. आता हे फक्त आमच्या बाबतीत नाही झालं, या ठिकाणी भाजपचे जे उमेदवार होते 190चे यांना देखील पाडण्याचं ह्याच मॅडमच्या वतीने षडयंत्र चालू होतं. पण त्यांचं नशीब खराब की त्या उमेदवार जिंकून आल्या. आणि आमच्या इथे शेवटपर्यंत आम्ही आज त्या मॅडमवरती विश्वास ठेवला. कुठेतरी आम्हाला कळायला फार उशीर झाला. आणि हे चॅट्स आता सर्व चॅट्स बाहेर यायला लागले. याच्यानंतर पण अनेक चॅट्स बाहेर आलेले आहेत. काही RSSच्या पदाधिकाऱ्याला शिवी देणाऱ्या काही एक व्हिडिओज बाहेर आलेले आहेत. या सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात. आणि आम्हाला असं वाटतं की याच्यात भाजपचा कुठलाही दोष नसून भाजपच्या वरिष्ठांकडे ह्या असे काही लोक आहेत, यांची तक्रार मला असं वाटतं प्रूफ सहित आम्हाला देण्याची ही संधी आलेली आहे. यावेळेला सर्व प्रूफ आमच्याकडे आहेत. आणि आम्ही जी समन्वयक समिती असेल यांच्याकडे हे सर्व प्रूफ देणार आहोत. आणि येणाऱ्या काळात, येणाऱ्या लोकसभेमध्ये हा महायुतीला धोका होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. बरं समाधानजी, कुणाल वाडेकरांनी देखील भाजपचा एक गट असा उल्लेख केलेला आहे. त्यांनी देखील या प्रकरणामध्ये आता उडी घेतलेली आहे. कुणाकडे नेमका त्यांचा इशारा आहे? अक्षता ज्या आहेत त्यांचं नाव सध्या चर्चिलं जात आहे. एक गट नव्हे, ही काही नाही. एकदा सांगतो, त्या चॅटमध्ये ते नाव दिसतंय. अक्षता मॅडम ह्या कोण आहेत या आपल्या सर्वांना माहिती आहे.
त्या वारंवार लोकसभेला देखील असाच हंगामा त्यांनी घातलेला होता, विधानसभेला देखील असाच हंगामा त्यांनी घातलेला होता आणि आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील असाच हंगामा घातलेला होता. त्याच्यामुळे कुठेतरी आज पक्षाला म्हणजे महायुतीला शिवसेना भाजप यांचं नुकसान करण्यासाठी त्यांचा हे कारस्थान सुरू आहे हे आम्हाला दिसून येत आहे. या परिसरातनं आज शिवसेना भाजप हद्दपार व्हावं यासाठी काम करतात आणि त्यांच्या बचावासाठी येतात कोण? उभाटाचे आमदार. म्हणजे हे सर्वात शॉकिंग गोष्ट अशी आहे की त्यांच्यावरती आरोप केल्या केल्या त्यांच्या बचावासाठी येणारा व्यक्ती कोण? हा उभाटाचा आमदार येतो, हा त्यांचा बचाव करायला येतो. त्याच्यामुळे ह्या महायुतीसाठी ही धोक्याची घंटा आहे आणि मला असं वाटतं शिवसेना भाजपचे सर्व पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी त्यांना ह्या गोष्टी कळलेल्या आहेत आणि त्यांना ह्या गोष्टी दिसत आहेत आणि मला असं वाटतं त्यांच्याकडनं देखील ह्या तक्रार ह्या वरिष्ठांपर्यंत गेलेल्या आहेत. बरं समाधानजी, आणखी एका शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याकडून घेणार आहे. मात्र तत्पूर्वी ज्यावेळेला आमचे प्रतिनिधी अक्षता तेंडुलकर यांच्याकडे गेले त्यांनी दिवसभरात नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण आधी महाराष्ट्राला दाखवूयात, त्यानंतर मी तुमच्या प्रश्नाकडे येतोय. अक्षता तेंडुलकर या भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. अक्षता तेंडुलकर यांचं नेमकं काय म्हणणं आहे ती बाजू देखील जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, पाहूयात. अक्षता तेंडुलकर भाजपची एक कार्यकर्ता कट्टर आणि भाजपच्या बदनामी मी सहन करणार नाही. लोकसभेला तुम्ही आपला प्रत्येक कार्यकर्त्याला विचारा, समन्वय बैठक घेत नव्हते. आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो की भाजपकडे बूथ प्रमुख आहे, पदाधिकारी, मोठ्या कार्यकर्त्यांची टोळी आहे, तुम्ही आपल्याला वापरून घ्या, आम्ही काम करू. ना स्लिप दिले, ना पत्रक दिले, ना बैठक घेतले. लोकसभेला तुम्हाला मी सांगते हे ठरवून सरवणकर आणि त्यांचे गँग राहुल शेवाळेंना पाडवलेलं आहे. म्हणजे आत्ता जे आरोप प्रत्यारोप होत आहेत यामागे जुना इतिहास शोधून काढायची गरज आहे का समाधानजी? कारण अक्षता तेंडुलकरांनी तुम्ही केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलंय, तर दुसरीकडे लोकसभेत काय घडलं, कशा प्रकारे कॉपरेशन झालं नाही याची देखील कुठेतरी त्यांना लागलेली जखम आहे जी आत्ता भळभळू लागली आहे आणि मग त्याचा वचपा काढण्यात आलेला आहे का? लोकसभेमध्ये याच ज्या आहेत अक्षता मॅडम, त्यांच्या दृष्टीने यांनी अक्षरशः आज हैराण करून सोडलेलं होतं. मीडियामध्ये बाईट्स देऊन अनिल देसाईंना मदत, अनिल देसाईच्या रॅलीमध्ये काही वेळेला त्या दिसलेल्या होत्या आणि अक्षरशः कुठेतरी आज महायुतीचा उमेदवार किंवा एनडीएचा उमेदवार कसा पडेल यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि ते भाजपचं नाव घेतात. पहिली गोष्ट, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी हे त्यांच्यासारखे नाही आहेत. हे सर्व पदाधिकारी महायुतीचा धर्म पाळतात, हे सर्व काम करतात. आता कुठेतरी त्यांची चॅट बाहेर आल्यानंतर त्यांना आता भाजपचं नाव घेतात. इथे भाजपचं नावच नाही किंवा भाजपची बदनामीच होत नाहीये, इथे वैयक्तिक त्यांचा चॅट आहे. हा भारतीय जनता पक्षाचा चॅट नाही आहे. त्यांच्या नावाने ह्या चॅट्स व्हायरल होत आहेत, त्यांच्या नावाने ह्या गोष्टी होत आहेत. खासदारकीच्या वेळेला देखील त्यांनीच जे मीडियामध्ये काही बाईट्स दिलेल्या, काही स्टेटमेंट दिलेल्या, हे जुने स्टेटमेंट आहेत ना, त्याच्यामुळे कुठेतरी वातावरण बिघडावं ही त्यांची इच्छा आणि एनडीएला लोकसभेमध्ये एनडीएचा एक खासदार कसा कमी होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला. तसंच विधानसभेला प्रयत्न केला आणि आता महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व, मी असं नाही बोलत फक्त शिवसेना, भाजपचे उमेदवार देखील पाडण्यासाठी त्यांनी पूर्ण षडयंत्र हे रचलेलं होतं आणि मला असं वाटतं हे सर्व जे काही प्रूफ आहेत हे येणाऱ्या काळात आम्ही अमित साटम साहेबांकडे हे सर्व प्रूफ आम्ही घेऊन जाऊ आणि समन्वयक समिती जी आहे यांच्याकडे या सर्व गोष्टी करू आणि त्यासोबतच आम्हाला जी ही काही आज माहिती दिलेली ही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली, आम्हाला बाहेरून माहिती आलेली नाहीये. त्यांचे जे स्थानिक पदाधिकारी हे यांना कंटाळलेले आहेत. या अक्षता मॅडमला अक्षरशः कंटाळलेले सर्व पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडनं ही माहिती आलेली आणि ही माहिती आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवू. बरोबर आहे समाधानजी. कुठल्याही कन्क्लुजन पर्यंत जाण्याआधी फक्त एक मला थोडक्यात विचारावं असं वाटतं, जे आपल्या बाबतीत झालं तेच प्रियाजींच्या बाबतीतही होताना दिसतंय आणि हेच आपल्या पिताश्रींच्या बाबतीतही झालं असं तुम्हाला वाटतं का? सरवणकर कुटुंबाला कुठेतरी त्या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते असतील त्यांनी टार्गेटवरती ठेवून मूळ पराभवाला तेच कारणीभूत ठरलेले असं तुम्हाला वाटतं? कारण दुसरीकडे अमित साटम यांनी जो तुम्हाला विश्वास दर्शवलेला आहे की पुरावे घेऊन या, आपण याची शहानिशा करू आणि तपासा अंती काय ती कारवाई होण्याची अपेक्षा आहे, तुम्हाला वाटतं हे जाणीवपूर्वक राजकारणाचा भाग म्हणून पाडापाडीचं राजकारण? सर्वप्रथम बोला. सर्वप्रथम मला अमित साटम साहेब यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आज त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं आणि मला असं वाटतं की त्यांच्यापर्यंत पण काही गोष्टी पोहोचलेल्या असतील. आज प्रिया सरवणकर गुरव यांचा फक्त 100 मतांनी या विभागात पराजय झाला. आज 80% त्या परिसरामध्ये मराठी मतदार असताना देखील
आज दोन भाऊ एकत्र आले असताना देखील आज त्या परिसरामध्ये आज शिवसेना भाजप युतीला चांगलं मतदान झालं आणि फक्त 100 मतांनी ती सीट पडते. आज कुठेतरी आम्हाला खंत वाटते की ह्या जर काही गोष्टी एखाद्या ज्या व्यक्तीकडनं जर झाल्या नसत्या तर एक चांगल्या मताधिक्याने आपली एक दादरची महत्वाची जिथे राजसाहेब स्वतः राहतात, आज सेना भवन आहे, ही सीट आपली हक्काची सीट आली असती आणि आज आपला महापालिकेमध्ये आकडा अजून 4 ते 5 नगरसेवकांनी वाढला असता. हे जर शेवटच्या क्षणी ह्या गोष्टी घडल्या नसत्या तर कुठेतरी हे महायुतीचं नुकसान आहे आणि हे नुकसान टाळायला पाहिजे. मला अजूनही मी विनंती करेन की येणाऱ्या काळात कृपया करून हे नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. जे काय झालं ते झालं, पण येणाऱ्या काळात आपल्याला एनडीए किंवा येणारी लोकसभा इथे आपला खासदार हा जाणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायला पाहिजे. नक्कीच धन्यवाद समाधानजी. वेळ काढून तुम्ही आमच्या सोबत चर्चा केलीत आणि एकंदरीतच तुमची नेमकी बाजू काय आहे हे महाराष्ट्राला कळू दिलं, कारण दिवसभर वादामुळे काही गोष्टी स्पष्ट होत नव्हत्या. मात्र तुमच्याशी बातचीत केल्यानंतर महाराष्ट्रालाही लक्षात आलं असेल की राजकारण कुठल्या थराला जात आहे, कार्यकर्ते काय करू शकतात हे आता उघडपणे दिसतंय. आता राजकीय पक्ष या सर्व गोष्टींना किती सिरियसली घेतात, कशाप्रकारे कारवाई करतात याकडे आमचं देखील लक्ष असेल. तुर्तास आमच्याबरोबर बोललात त्यासाठी धन्यवाद. सध्या भाजप आणि शिवसेनेमधील या वादाची सर्वत्र चर्चा सुरू असताना सरवणकरांचे पुत्र आणि कन्येच्या पराभवाला हा फक्त महापालिकेपुरता मर्यादित नसून आता याचे धागे दोरे 2024च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जोडलेले आहेत. यामुळे त्यावेळच्या पराभवाच्या जखमा आता पुन्हा एकदा ताज्या झालेल्या आहेत. कारण विधानसभा निवडणुकीमध्ये माहीमच्या रणसंग्रामात सदा सरवणकरांना पराभवाचा सामना करावा लागलेला होता. त्यावेळी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामधील तिरंगी लढतीमध्ये सदा सरवणकर यांना मोठी किंमत मोजावी लागली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांनी या निवडणुकीत बाजी मारली होती. विधानसभेतील त्या पराभवाची धूळ अजून सावरली नव्हती. तोच आता महापालिका निवडणुकीतही त्यांची आणि कन्या प्रिया सरवणकर यांची पिछेहाट झाली आहे. या सलग पराभवांमुळे शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यामध्ये नेमकं काय चुकलं असा प्रश्न निश्चितच विचारला जाऊ लागलेला आहे. 2019च्या काळातील सत्ता संघर्षाची पुनरावृत्ती आता पुन्हा एकदा होताना दिसतेय. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली, मात्र निकालानंतर धक्कादायक वळण घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलेलं होतं. अगदी तसाच काहीसा राजकीय पॅटर्न आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पाहायला मिळतोय. कल्याण डोंबिवलीच्या निकालांनंतर आता सत्ता स्थापनेची समीकरणं वेगानं बदलली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बाहेरून पाठिंबा जाहीर केलाय. ज्याप्रमाणे 2019मध्ये सत्तेसाठी जुनी समीकरणं मोडीत काढली गेली होती, तसंच काही सचित्र आता स्थानिक पातळीवर निर्माण झालंय. मनसेनं दिलेल्या या अनपेक्षित पाठिंब्यामुळे राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली असून महायुतीमधील अंतर्गत हालचालींना देखील आता वेग आलेला आहे. मात्र या नव्या मैत्रीमुळे आता ठाकरे बंधूंमधील राजकीय वाद अधिक उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. कारण मनसेनं शिंदे सेनेला दिलेली साथ हे ठाकरेंच्या शिवसेनेला अजिबात पटलेलं दिसत नाहीये. मनसेने जे आहे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे. युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत. जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणी देऊ शकतं ना. चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणी द्या आम्हाला. आम्ही फक्त इथे आज गट स्थापना करण्यासाठी आलोय. मनसे जे आहे त्याच्यामध्ये आल्यामुळे महायुतीची ताकद जी आहे ही वाढलेली आहे. मुंबईमध्ये देखील महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी बसणार आहे. हे काय संख्या आली 50 बीजेपी 53 शिवसेना. परत कुठेतरी अंबरनाथ पॅटर्न चालतो का? परत हे जे आमच्या कल्याण डोंबिवलीचं नाव खराब झाला होता तो अजून कुठे तिथे काय परत ही अशी पळवापळी किंवा चालू होती का? सुरुवात झाली होती काही ठिकाणी. तर लोक जशी कंटाळली तशी आम्ही कंटाळलोय आणि कुठेतरी हे सर्व स्थिर राहावं. तर ह्या निवडणुकीच्या वेळेस पण असा घोडेबाजार होऊ नये किंवा पळवापळवी होऊ नये, या सर्व गोष्टींना एक कुठेतरी बंदी घालण्याच्यासाठी हा घेतलेला एक निर्णय आहे. आता शिंदे गटाचे लोक म्हणतात मनसे म्हणजे काय MIM आहे का? नाही.
पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे MIM आहे. मराठी माणसातला MIM, बेईमान, महाराष्ट्रद्रोही, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात. कल्याण डोंबिवली महापालिकेतील या घडामोडींमुळे त्या ठिकाणच्या राजकारणामध्ये नवं वादळ निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निकालावर नजर टाकायची म्हटल्यास त्या ठिकाणी 122 जागांपैकी बहुमताचा आकडा हा 62 आहे. तर 62 या बहुमताच्या आकड्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात शिंदे यांच्या शिवसेनेकडे 53 आणि भाजपकडे 50 अशा जागा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर शिवसेना 11, मनसे 5, त्या पाठोपाठ काँग्रेस 2 आणि शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी 1 अशा प्रकारचं हे संख्याबळ आहे. तर 62 या बहुमताच्या आकड्यासाठी सुरू असलेल्या या संघर्षामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेकडे 53 आणि भाजपकडे 50 जागा असून सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आणि इतर पक्षांची मदत अनिवार्य झाली आहे. बरं, अशातच ठाकरे गटाला मोठं भगदाड पडलेलं असून त्यांचं संख्याबळ 11 वरून थेट 7 वर घसरलंय. ठाकरे गटाचे 2 नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे बेपत्ता झाल्यानं ते शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र खरा धक्का बसला जेव्हा गटाच्या अधिकृत नोंदणीवेळी आणखी 2 नगरसेवक गैरहजर राहिले. ठाकरेंच्या शिवसेनेचे जे 2 नगरसेवक मनसेत गेले होते ते पूर्वी मनसेचे कार्यकर्ते होते आणि त्यामुळे आम्ही मनसेमध्ये गेल्याची भूमिका या दोन्ही नगरसेवकांनी घेतलेली आहे. बरं, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीत विरोधात लढणाऱ्या मनसेनं आता सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय. मनसेचे 5 निवडून आल्यात आणि ठाकरे गटातून आलेले 2 अशा एकूण 7 नगरसेवकांनी शिंदेंच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय. स्वतः खासदार श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भातील माहिती दिलेली असून मनसेच्या या अनपेक्षित पाठिंब्यामुळे कल्याण डोंबिवलीतील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. तसंच सत्तेच्या समीकरणांसाठी कोकण भवन इथं पार पडलेल्या गट नोंदणी प्रक्रियेदरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा हादरा बसला. या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेवेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे तब्बल 4 नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे 4ही नगरसेवक मशाल चिन्हावरती निवडणूक लढवून विजयी झालेले आहेत. मात्र सत्ता स्थापनेच्या निर्णायक टप्प्यावर त्यांनी सभागृहात गैरहजर राहण्याची भूमिका घेतल्यानं पक्षानं आता आक्रमक पवित्रा घेतलाय. पक्ष शिस्त धाब्यावर बसवून अनुपस्थित राहिलेल्या या 4ही नगरसेवकांवर आता कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे. या घडामोडींमुळे कल्याण डोंबिवलीमध्ये मशाल पेटवणाऱ्या नगरसेवकांचे नेमके मनसुबे काय याबाबत आता चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि या संदर्भातच अधिक चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत दैनिक जनमतचे संपादक तुषार राजे. तुषारजी, आपलं खूप खूप स्वागत न्यूज प्लॅनेटमध्ये. खरं तर कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये ज्या प्रकारचं सत्ताकारण आणि राजकारण सुरू आहे आणि त्यानंतर आलेल्या गडद प्रतिक्रिया देखील आपण सगळ्यांनी पाहिल्या. यात श्रीकांत शिंदेंना बोलताना तुम्ही पाहिलं असेल, राजू पाटील यांना बोलताना पाहिलं असेल, संजय राऊतांनी तर अतिशय तिखट प्रतिक्रिया शिंदेंच्या सेनेबद्दल दिलेली आहे. मात्र त्या ठिकाणी सुरू असलेला हा घोडेबाजार म्हणा किंवा सावळा गोंधळ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं राजकारण कुठल्या दिशेला घेऊन जात आहे? पहिले म्हणजे मनसेने पाठिंबा दिल्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे ब्रँड संपलेला आहे. बर, कारण मनसेचा पाठिंबा तसं म्हटलं तर अनपेक्षित नव्हता, तो अपेक्षितच होता. फक्त मनसे भाजपला पाठिंबा देते की शिंदे सेनेला एवढंच बघायचं होतं. कारण निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून राजू पाटलांची जी भूमिका होती ती संशयास्पद होती. म्हणजे शिवसेनेच्या हक्काचे प्रभाग मागून घेणं, जिथे उद्धव सेनेचे उमेदवार हमखास निवडून येणार आहेत ते उमेदवार मागून घेणं आणि ते उमेदवार पडणं, हे सगळं बघितल्यानंतर राजू पाटील काहीतरी गडबड करणार अशी शंका शिवसेना नेत्यांच्या मनात पहिल्या दिवसापासून होती आणि झालंही तसंच. मनसेचे जे 2 उमेदवार आहेत जे मशाल निशाणीवर निवडून आले ते शेवटच्या दिवसापर्यंत ठाकरे सेनेच्या संपर्कात होते.
आणि वरच्या नेत्यांशी बोला, आम्हाला इकडून बाहेर पडायचं आहे, पण बाहेर पडून देत नाही असे त्यांचे फोन येत होते. बरं. तेव्हाच लक्षात आलं की राजू पाटील हे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवत आहेत. कदाचित ते दोघांशी बोलत असावेत, भाजपशी पण आणि शिंदे सेनेशी पण, बरं. आणि जिथे जास्त फायदा त्याला पाठिंबा, असं एकूण गणित असावं. पण या प्रकारामुळे कल्याण शहराचं नाव मात्र बदनाम झालेलं आहे, एवढं नक्की. बरोबर आहे. मात्र ज्या वेळेला मनसेसारख्या पक्षासाठी असलेले नेते मंडळी किंवा त्या ठिकाणी नगरसेवक पदासाठी उभे असलेले उमेदवार मनासारखं तिकीट मिळतं, सगळ्या गोष्टी होतात, मात्र अचानकपणे निकाल लागल्यानंतर होणारा हा घोडेबाजार, याला आता नेमकं कोण कारणीभूत आहे आणि मतदारांनी खरोखर कुणावरती विश्वास ठेवायचा आणि याचं भवितव्य पुढच्या काळामध्ये काय वाटतं, की म्हणजे ज्या स्थानिक नगरसेवकांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल, पक्ष नेतृत्वानं त्यांच्यावरती कारवाई करावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जाते. तर दुसरीकडे शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आणि मनसे यांच्यातले संबंध यामुळे ताणले जातील, पुढच्या काही गणितांवरती याचे दुष्परिणाम होतील असं वाटतं का तुषार राजेजी? कल्याण डोंबिवलीमध्ये नक्की होतील. शिवसेना आणि मनसे आता यापुढे एकत्र येणं मला तरी शक्य वाटत नाहीये. कारण ठाकरे सेनेची युती झाल्यापासूनची एक भावना होती की मनसेमुळे आमचं नुकसान होतंय, आणि झालंही तसंच. ठाकरे सेनेला जो मतदान करणारा नॉन मराठी वर्ग होता किंवा मुस्लिम, यांनी यावेळेस ठाकरे सेनेला बिलकुल मतदान केलं नाही. याचं कारण मनसे. तुमच्याबरोबर मनसे आहे म्हणून आम्ही मतदान करणार नाही अशी मतदारांची भूमिका होती. त्यामुळे ठाकरे सेनेच्या उलट जागा कमी झाल्या मनसेशी युती केली, आणि याचा एक असंतोष आहे. मनसेच्या काही सामान्य कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा असंतोष आहे की अशी कशी भूमिका नक्की घेतली, नक्की. परंतु ठरवून घेतलेली भूमिका होती. धन्यवाद तुषारजी, तुम्ही आमच्यासोबत बोललात आणि या संदर्भातली चर्चा केली त्यासाठी. दरम्यान मुंबई आणि नाशिकच्या राजकारणामध्ये आता सत्तेच्या देवाणघेवाणीची मोठी चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेत भाजपला पाठिंबा देण्याच्या बदल्यात नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत मोठा वाटा मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. नाशिकमध्ये जरी भाजपनं स्वबळावर सत्तेचा दावा केला असला तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन्ही पक्षांकडून तडजोडीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मुंबईत भाजप शिवसेना युती असली तरी नाशिकमध्ये मात्र भाजप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी असा सामना रंगलेला होता. मात्र आता मुंबईच्या महापौर पदावरून दोन्ही पक्षांमध्ये पेच निर्माण झालेला आहे. शिवसेनेनं महापौर पदासाठी अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची मागणी केल्याचं समजतंय, तर भाजप मात्र पूर्ण 5 वर्ष हे मानाचं पद स्वतःकडे ठेवण्यावरती ठाम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जर मुंबईचं महापौर पद भाजपकडे राहिलं तर मात्र नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत महत्त्वाच्या पदांची लॉटरी लागू शकते. नाशिकमध्ये महापौर पद भाजप स्वतःकडेच ठेवण्याची शक्यता असली तरी उपमहापौर पद, स्थायी समिती सदस्यत्व आणि विविध विषय समित्यांची पदं शिवसेनेच्या झोळीमध्ये पडू शकतात. आता या सत्तेच्या वाटाघाटी यशस्वी होतात की राजकारणाला पुन्हा नवं वळण मिळतं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागूनच आहे. आणि या संदर्भात अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक श्रीकांत सोनावणे. श्रीकांतजी, स्वागत आहे आपलं. खरं तर आपण आता थोडं नाशिक आणि मुंबई हे कनेक्शन तसं फार जवळचं आहे, कारण प्रवासाला लागणारा कमी झालेला वेळ हा अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र मुंबईतलं राजकारण महापालिकेचं आणि नाशिकचं महापालिकेतील राजकारण त्यातही एक कुठेतरी समन्वय आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एकच आहे की भाजपला दोन्ही ठिकाणी आपलेच महापौर व्हावे आणि आपलीच एका हाती सत्ता यावी, या अनुषंगानं मुंबईमध्ये महायुती झाली जी नाशिकमध्ये होऊ शकली नाही. मात्र दुसरीकडे जर मुंबई संदर्भातल्या वाटाघाटी झाल्या 5 वर्षांसाठी, भाजपच्या मतानुसार जर 5 वर्षासाठी महापौर पद मिळालं तर नाशिकमध्ये मात्र शिवसेनेसाठी सुगीचे दिवस येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. श्रीकांतजी, काय घडतंय तुमच्या इथल्या नाशिकमध्ये? बरोबर आहे. थोडस पाठीमागे जाऊ आपण. नक्की. की नाशिकमध्ये भाजप विरोधी जनभावनेचं एक उदाहरण आपल्याला दिसून आलं. परंतु ऐन वेळेला गिरीश भाऊ महाजन यांनी जी रणनीती आखली, राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेस याच्यामधले मातब्बर नेते त्यांनी फोडून भाजपमध्ये आणले आणि भाजपला अभूतपूर्व असं यश मिळालं. आता उबाठा आहे, उबाठाचे 5च उरले होते, ते आता 15 झाले, म्हणजे त्याचाही सुद्धा फायदा झालेला आहे. परंतु शिंदे सेना जी आहे तिचा मात्र
जास्त आता फायदा दिसून येतोय. कारण मुंबईमध्ये जर महापौर होणार असेल आणि नाशिकमध्ये सुद्धा संख्याबळ जास्त असल्यामुळे भाजपचा महापौर होणार असेल तर महत्वाची पदे हे आपोआपच शिंदे सेनेला मिळणार आहे. त्या दृष्टीने एक राजकारणाची दिशा या दिशेने चालू आहे. तर याच्यामध्ये मुंबई आणि नाशिक याची परिस्थिती सारखीच आहे आणि याच्यामध्ये शिंदे सेनेला जास्त आता महत्वाची पदं देऊन त्यांना सोबत ठेवणं आणि अर्थात त्यांना सोबत राहावंच लागणार आहे, अशी परिस्थिती आहे. बरं, पण गिव्ह अँड टेकचं जे राजकारण आपण सध्या पाहतोय, नाशिककर त्याला कशा प्रकारे पाहतील, त्याला एक्सेप्टन्स मिळताना दिसून येईल का? कारण शिवसेनेचे जे स्थानिक कार्यकर्ते असतील त्यांची मनधरणी करतच अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतील. तर दुसरीकडे मुंबईमध्ये तर सर्वस्वी निर्णय जे आहेत ते स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः शिंदे घेताना दिसून येतील. मात्र नाशिकच्या स्थानिक राजकारणाची जबाबदारी ही नेमकी कुणावर असेल? कारण आज आमच्या माहितीनुसार स्वतः दिवसभर गिरीश महाजन देखील नाशिकमध्ये तळ ठोकून होते. यावेळच्या निवडणुका जिंकण्याची सर्वाधिक मोठी जबाबदारी ही अक्षरशः गिरीश महाजन यांच्या खांद्यावरतीच आहे, जे आपण कित्येक वर्षांपासून सातत्यानं पाहतोय. श्रीकांतजी, 2027 साली जो कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे हा. आणि प्रचंड मोठा निधी त्यासाठी केंद्रातून आणि राज्याचा नाशिक शहरामध्ये विकासासाठी खर्च केले जाणार आहे. बरोबर आहे. त्यासाठी भाजप पक्षाने जी मोर्चे बांधणी केली आणि तसं त्यांनी घवघवीत यश सुद्धा मिळवलं. त्यामुळे महापौर हा भाजपचा असावा ही त्यांची स्वाभाविक अपेक्षा असणार आहे. आणि शासनामध्ये आता सध्या जे राजकीय वातावरण आहे त्याच्यामध्ये भाजपचं पारडं सर्व बाजूंनी जड आहे. त्यामुळे महापौर निश्चितच भाजपचा होईल. परंतु राज्यामध्ये युती आहे आणि युतीचं हे जे राजकारण आहे हे समावेशक राजकारण असतं. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमधल्या महत्वाच्या लोकांना सुद्धा संधी द्यावी लागणार आहे. परंतु भाजपमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पक्षातून आलेले जे मातब्बर नेते आहे आणि जे निवडून आलेले हेवीवेट नेते आहेत त्यांना सुद्धा महत्वाच्या जागा लागणार आहे. त्यामुळे थोडीशी रस्सीखेच याच्यामध्ये होऊ शकते. परंतु जे याच्यामध्ये राजकारणात सुपरमॅन ठरलेले जे गिरीश भाऊ महाजन आहेत हे आता त्यांचं पुढचं कौशल्य त्याच्यामध्ये पणाला लागणार आहे की शिंदे सेनेच्या नेत्यांना मनवणे आणि स्वतः शिंदे साहेबांना भेटून त्यांची मनधरणी करणे आणि हे राजकारणाचा जो हा सगळा जो टोप आहे, हा जो सम्राट पदाचा जो टोप आहे तो आपल्या पक्षाच्या त्यांनी निवडलेल्या लोकांना आता याच्यामध्ये गिरीश भाऊंचं फार मोठं से राहणार आहे की याच्यामध्ये महापौर कोण होणार आहे. बरं, ते सुद्धा गिरीश भाऊ ठरवतील, त्याप्रमाणे होईल असं वाटतं. बरं, पण श्रीकांतजी, जर अशा प्रकारच्या वाटाघाटी झाल्या आणि आपण ज्यावर चर्चा करतोय ते जर खरोखर भवितव्य ठरलं तर मात्र उपमहापौरपद, स्थायी समिती सदस्यत्व आणि विविध विषय समित्यांची पदं शिवसेनेच्या झोळीमध्ये पडतील असं तुम्हाला वाटतंय का? नाही, सर्व नाही मिळणार. स्थायी समिती सारखं महत्वाचं पद आहे भाजप स्वतःकडे ठेवेल. बरं. इतर जे महत्वाचे पद आहे ते शिंदे सेनेकडे जरूर जातील. परंतु जे महत्वाची पद आहे ज्याच्यावर होल्ड आहे त्या सगळ्या कारभारावर तो मात्र भाजपचा राहणार आहे. आणि भाजप आता थोडेसे आग्रही भूमिका घेतील भाजपचे नेते आणि त्या पद्धतीने हे सगळं राजकारण पुढे जाईल. लोकांचं म्हणाल तुम्ही, जनमानसांचं म्हणाल की आता निवडणूक झाली, निकाल लोकांनी स्वीकारलेला आहे आणि आता फक्त नाशिक शहराच्या ज्या ज्वलंत समस्या आहेत किंवा ज्या अपेक्षा आहेत कुंभमेळ्याच्या दृष्टीने त्याच्यासाठी आता लोकांमधून निवडून आलेले जे उमेदवार आहेत, जे नगरसेवक झालेले आहेत ते आता हे सगळं काम पुढे नेतील. त्यामुळे लोक सुद्धा त्यांच्यावर विश्वास टाकू लागतील. नक्कीच. धन्यवाद श्रीकांतजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि ज्या वाटाघाटी सध्या मुंबई महानगरपालिका आणि नाशिक महानगरपालिका यांच्यामध्ये ज्या सुरू आहेत त्या संदर्भातलं सविस्तर विश्लेषण केलं. त्यासाठी राज्यामधील आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आता राजकीय बिगुल वाजलेलं असून पुण्यामधून एक अत्यंत मोठी बातमी समोर येते. 2026च्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येत एक आगळी वेगळी आणि विशेष रणनीती आखलेली आहे. या निवडणुकीमध्ये घड्याळ आणि तुतारी वाजवणारा माणूस या दोन्ही चिन्हांचा अत्यंत चलाखीनं
आणि सोयीनुसार वापर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुण्यातल्या ज्या मतदारसंघात जे चिन्ह विजयासाठी फायद्याचं ठरेल तिथे त्या चिन्हावर उमेदवार उभे करून विरोधकांना चितपट करण्याची ही नॅशनलिस्ट चाल मानली जाते. घड्याळ आणि तुतारीच्या या अनोख्या जुळणीमुळे ग्रामीण पुण्याच्या राजकारणामध्ये नवी समीकरणं पाहायला मिळणार आहेत. मात्र दुसरीकडे भारतीय जनता पक्षानं या दोन्ही राष्ट्रवादीच्या विरोधात शड्डू ठोकलेला आहे. महापालिका निवडणुकीप्रमाणेच आता जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपनं एकला चलोरेची भूमिका घेत स्वबळाचा नारा दिलेला आहे. महायुतीमधील घटक पक्ष असूनही भाजपनं पुण्यामध्ये स्वबळावर लढण्याचा पवित्रा घेतल्यानं 2026ची ही निवडणूक तिरंगी आणि चुरशीची होणार हे आता स्पष्ट झालंय. आता पुण्याच्या ग्रामीण भागावर घड्याळ तुतारीचा वरचष्मा राहणार की भाजपचं कमळ फुलणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागून आहे. राज्यामधील पालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी राज्यातील 29 महापालिकांमध्ये 1425 नगरसेवक निवडून सर्वात मोठा पक्ष बनलाय. विशेष म्हणजे भाजपनं गेल्या 25 वर्षांची ठाकरेंची सत्ता उलथवून आपले सर्वाधिक नगरसेवक मुंबईमध्ये निवडून आणलेले आहेत. गेल्या काही वर्षांमधील भाजपचं महाराष्ट्रासह अन्य राज्यातील राजकीय धोरण पाहिलं तर भाजप त्या राज्यातील प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व कमी करत असल्याचं चित्र दिसतंय. भाजपच्या या विस्तारवादी धोरणामुळे राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची वाढण्याची क्षमता कमी होत चालली आहे, इतकं खरं. भाजपचं देशात विस्तारवादी धोरण यशस्वी. निवडणुकांमध्ये भाजपची कंटेनमेंट ऑपरेशन रणनीती. प्रादेशिक पक्षांची ताकद कमी होतीये. दक्षिणेत भाजपचा विस्तार रोखण्यात प्रादेशिक पक्षांना यश. राज्यात झालेल्या 29 महानगरपालिकांमधील निकालाचं विश्लेषण पाहता या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची ताकद कमी झाल्याचं चित्र आहे. पालिका निवडणुकीतील विजयामागे ट्रिपल इंजिन सरकारचा नारा, लाडकी बहीण योजना यासारख्या योजनांचे योगदान हे राहिले. त्याशिवाय 18 ते 25 वयोगटातील 47% युवा मतांचा कल भाजपच्या बाजूने दिसला. राजकीय पक्षांची फूट ही देखील भाजपची ताकद बनताना दिसतीये. शिवसेना, राष्ट्रवादी सारख्या पक्षांमध्ये फूट पडल्यानं विरोधक खिळखिळे झाले. त्याचा फायदा साहजिकच पक्षाला झालाय. या निकालात भाजपच्या कंटेनमेंट ऑपरेशन रणनीतीचं उदाहरण पाहायला मिळतंय. महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेशातही प्रादेशिक पक्षांची ताकद घटल्याचं चित्र आहे. भाजपच्या धोरणात समाविष्ट झाल्यानं बिहारमध्ये प्रादेशिक पक्षांची ताकद कमी झाली आहे. 2025च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएनं 200 पेक्षा जास्त जागा जिंकून इतिहास रचला. या निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच नितीश कुमार यांच्या जेडीयूपेक्षा जास्त जागा जिंकून पुढे गेली. तेजस्वी यादव यांनी सर्वाधिक मतं घेतली, पण जागांचं गणित त्यांना जमलं नाही. तिथं भाजप त्यांच्या रणनीतीनुसार पुढे गेली आहे. उत्तर प्रदेशातही समाजवादी आणि बहुजन समाजवादी पक्ष भाजपसमोर तग धरू शकले नाही. त्या ठिकाणी विविध योजनांमुळे भाजपच्या मतांमध्ये 36% वाढ झाली. दिल्ली, ओडिशा, आंध्र प्रदेशचे मागील निकाल पाहिले तर प्रादेशिक पक्षांचं वर्चस्व त्यांच्या राज्यातून वेगानं घसरतंय. दिल्लीत 2025च्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपनं 48 जागा जिंकून आम आदमी पक्षाचं वर्चस्व संपवलंय. तर ओडिशात बीजेडी, आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस हे देखील त्यांची सत्ता राखण्यात अयशस्वी ठरले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस अजूनही त्यांचा गड शाबूत ठेवू नये. मात्र तिथेही भाजपनं मोठं आव्हान उभं केलंय. सद्यस्थितीत दक्षिण भारत एक अपवाद, जिथं तामिळनाडूत डीएमके आणि केरळमध्ये
लेफ्ट काँग्रेस आघाडीनं भाषा आणि अस्मितेच्या बळावर आतापर्यंत भाजपचा विस्तार रोखून धरलाय. ममता बॅनर्जी, MK स्टॅलिन हे आपापल्या क्षेत्रांवर कितपत पाय रोवून बसतात की भाजप त्यांचाही गड भेदणार हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. स्वित्झर्लंडमधील दाओसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेतून महाराष्ट्रासाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं अगदी पहिल्याच दिवशी गुंतवणुकीचा महाधडाका लावला. जागतिक मंचावर महाराष्ट्राचा दबदबा निर्माण करत राज्य सरकारनं पहिल्याच दिवशी तब्बल 14.50 लाख कोटी रुपयांचं सामंजस्य करार पूर्ण केले. या ऐतिहासिक गुंतवणुकीमुळे राज्यामध्ये 15 लाख नवीन रोजगार निर्माण होणार असल्याचा मोठा दावा सरकारकडून करण्यात आलेला आहे. परिषदेच्या सुरुवातीलाच जगभरातील दिग्गज उद्योगांनी महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठी उत्सुकता दर्शवली असून पहिल्याच दिवशी विविध क्षेत्रातील 19 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलाद निर्मिती, IT सेक्टर, डेटा सेंटर आणि वाहन उद्योगांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. मला आनंद आहे की खूप चांगल्या प्रकारे MOUs होत आहेत आणि इन्व्हेस्टमेंट पण येते. पण त्याच्यासोबत आम्ही खूप स्ट्रॅटेजिक MOUs देखील या ठिकाणी केलेले आहेत. काही MOUsचा उल्लेख मला केला पाहिजे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियासोबत आम्ही एक MOU केलेला आहे की ज्यातनं मोठ्या प्रमाणात कॅपॅसिटी बिल्डिंगचं काम होणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ बर्कलेसोबत आम्ही MOU केला आहे. टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकसोबत आम्ही MOU केला आहे. अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह लंडन यांच्यासोबत आम्ही MOU केलेला आहे. तर आपण जर बघितलं तर हे सगळे जे टेक्निकल MOUs आम्ही केलेले आहेत, या टेक्निकल MOUsमुळे एक प्रकारे आपण केवळ इन्व्हेस्टमेंट नाही तर नॉलेज आणि टेक्नॉलॉजी आणतो. तर दाओसमध्ये महाराष्ट्रासाठी कुणी कुणी गुंतवणूक केलेली आहे आणि किती जणांना यातून रोजगार मिळेल, थोडक्यात पाहूयात. दाओसमध्ये ऐतिहासिक गुंतवणूक आतापर्यंत झालेली आहे. उद्योग समूहांची नावं आपण बघतोय, कुठल्या क्षेत्रात ते कार्यरत आहेत, त्यानंतर अंदाजे गुंतवणूक किती आहे, अपेक्षित रोजगार निर्मिती आणि त्यांचं ठिकाण कुठे असेल यावरती आपण आता सविस्तर नजर टाकूयात. लोढा डेव्हलपर्स आहे, पंचशील रियाल्टी आहे, SBG ग्रुप, सुरजागड इस्पात, के रहेजा कॉर्प यांनी आतापर्यंत डेटा सेंटर्स, रिअल इस्टेट इन्फ्रा, लॉजिस्टिक्स, पोलाद, रिअल इस्टेट इन्फ्रा यामध्ये मोठ्या प्रमाणात कोट्यवधींची आणि $बिलियन मध्ये आतापर्यंत केलेली गुंतवणूक आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय आणि अपेक्षित रोजगार निर्मिती त्यामुळे तब्बल 15 लाखांपर्यंत होण्याची अपेक्षा यावेळेला सरकारतर्फे उपस्थित करण्यात आलेली आहे. त्या पाठोपाठ उद्योग समूह आहेत सुमिटोमो रियालिटी, IISM ग्लोबा, योकी ग्रीन एनर्जी, BFN फोर्जिंग्स आणि कार्ल्सबर्ग यांनी देखील रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, पोलाद, अन्न, कृषी यामध्ये $बिलियन मध्ये, काही ठिकाणी कोट्यवधी रुपयांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. अपेक्षित रोजगार त्यामुळे निश्चितच वाढताना दिसेल. प्रमुख जागा कुठल्या तर मुंबई, महाराष्ट्र, पालघर आणि महाराष्ट्र अशा प्रकारे काही महत्त्वाच्या ठिकाणी ही गुंतवणूक पार पडणार आहे. दाओसमधील ऐतिहासिक गुंतवणुकीवरती आपण नजर टाकतोय. तर दाओसमध्ये महाराष्ट्रानं मारलेली ही भरारी येणाऱ्या काळामध्ये राज्याला औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानी नेणारी ठरेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. महाराष्ट्राला सीमावादाचा खटला दाखल करण्याचा अधिकारच नाही असं विधान करून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि सीमावासियांच्या भावनांना थेट आव्हान दिलेलं आहे. पाहूयात नेमकं काय प्रकरण आहे ते. There is no case. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರು ಕೇಸ್ ಹಾಕಿದ್ದಕ್ಕೆ सीमा भागाचा लढा हा मराठी माणसांच्या भावनेचा आणि अस्मितेचा विषय. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विधानानं सीमावासियांच्या भावनांना थेट आव्हान. कर्नाटककडून महाराष्ट्राच्या अस्मितेला पुन्हा एकदा
डिवचण्याचा प्रयत्न. सीमा भागाचा लढा हा मराठी माणसांच्या भावनेचा आणि अस्मितेचा विषय आहे. गेल्या 6 दशकांहून अधिक काळ सीमा भागातील मराठी बांधव त्यांना महाराष्ट्र या राज्यात सामावून घेण्याकरता आंदोलनात स्वतःची डोकी फोडून घेत आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानानं कर्नाटक आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी विरोधात कन्नडवाद हा आता पेटण्याची चिन्ह आहे. सीमावादाचा निकाल न्यायप्रविष्ट आहे. कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह बेळगावमध्ये बहुसंख्य मराठी भाषिक असताना इथं सरकारी कार्यालय, स्थानिक संस्थांमध्ये देखील कन्नड भाषा वापरली जाते. महापालिकेच्या कामकाजात देखील कन्नड भाषेची सक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक सरकार सातत्यानं मराठी माणसांवर त्यांच्या अन्यायाचा वरवंटा फिरवत आलाय. कर्नाटकात सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी सीमा भागाच्या मुद्द्यावर त्यांच्यात एकवाक्यता असते. ನಾವು ಒಳ್ಳೆ ಲಾಯರ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಿಕಾಸ್ ದೇರ್ ಇಸ್ ನೋ ಕೇಸ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರು ಕೇಸ್ ಹಾಕಿದ್ದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಯಾವುದೇ ಇದಿಲ್ಲ. ಜುರಿಸ್ಟಿಕ್ಷನ್ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಜುರಿಸ್ಟಿಕ್ಷನ್ ಮೊದಲು ತೀರ್ಮಾನ ಆಗಬೇಕು. ವೆದರ್ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಲೋಕಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡಿ ಆರ್ ನಾಟ್, ವೆದರ್ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಎಂಟೈಟಲ್ ಟು ಫೈಲ್ ಎ ಕೇಸ್ ಆರ್ ನಾಟ್ ಅನ್ನೋದು ಆಗಬೇಕು. काय आहे सीमावाद? स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये म्हैसूर भारतातलं पहिलं राज्य बनलं. पूर्वीचं म्हैसूर म्हणजे सध्याचं कर्नाटक राज्य. सीमा वाढवण्याकरता धारवाड, बिदर यासह बेळगाव जिल्हा म्हैसूर राज्यात समाविष्ट. कारवार, निपाणी, बिदर, बेळगाव या शहरांसह 865 खेड्यांचा कर्नाटकमध्ये समावेश. बहुसंख्य भाषिक मुद्द्यावर सीमा ठरवण्यात आल्याचा दावा. मात्र बेळगाव सीमावादात हा मुद्दा विचारातच घेण्यात आला नाही. सीमा भागाच्या न्यायाकरता 1966 मध्ये सेनापती बापटांनी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर आमरण उपोषण केलं. आंदोलनाची दखल घेत तत्कालीन केंद्र सरकारनं माजी न्यायमूर्ती महाजन यांचा 1 सदस्यीय आयोग नेमला. प्रशासनाच्या सोयीकरता बेळगाव कर्नाटकमध्ये ठेवणं उचित असल्याचा अहवालात निकाल. त्यावर सीमा भागात तीव्र संतापाची लाट उसळली. तो सीमा लढा आजवर गेली 6 दशकांहून अधिक काळ धगधगतोय. सीमा भागाच्या लढ्याकरता बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेकांनी तुरुंगवास भोगलाय. सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासंदर्भात विधानसभेत एकमतानं ठराव मंजूर. 2 राज्यांकडून दावे प्रतिदावे, पण सुनावणीत तारीख पे तारीख. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानानं पुन्हा एकदा सीमावासियांच्या जखमा ताज्या झाल्या. आजवर शेकडो सीमावासियांनी या लढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान दिलं. या प्रकरणी अंतिम निर्णय होत नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना केंद्र सरकारनं सीमा भागाला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावं अशी मागणी देखील शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी लावून धरली. सीमा भागाचा लढा महाराष्ट्र एकीकरण समितीनं आजवर सुरू ठेवला. मात्र समितीची राजकीय ताकद काळानुसार कमी जास्त होत राहिली आणि तिच्यातही गट पडली. बेळगाव कारवारमधील 3री पिढी आंदोलन करत न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. अशा प्रकारच्या राजकीय वक्तव्यानं महाराष्ट्राच्या अस्मितेला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रकार कर्नाटककडून झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.